पाहू शकतो आपण ओम साई बीटसेक करता धरता साहिल पवार, करण म्हात्रे, प्रथमेश कवले. तर उद्याला तुमचा काय नियोजन आहे? उद्या आमचे लागणार आहे 3 बेसची जोडी, 3 रोटो, 2 ताशे, 2 थाप. उद्या फक्त आवाज कडनं पाखाडी हे गाडी पाठी घेते. सुप्रभात मित्रांनो, आज दिनांक 25 ऑगस्ट. आज आमच्या टी शर्ट ओपनिंगची सेरेमनी आहे. ओम साई गोविंद पथक व आमचे प्रमुख पाहुणे आज आहेत फ्रॉम जय जवान. पाहू शकतो पावसाची साथ आता आम्हाला काय खरी वाटत नाही आहे. सर्व पोरांचा मूड ऑफ झाला आहे. सगळे पोरं बघा बसलेत, सर्वांचा मूड ऑफ झाला आहे. 8 वाजल्यापासून बसलोय या पावसाने. आम्हाला आता कुठे खाली करायचं? पाऊस काय थांबायला मागत नाही आज. हा पाहू शकतात आमचा 5 थरांपासून 8 थरांपर्यंतचा प्रवास. हे सर्व शक्य फक्त एकाच व्यक्तीमुळे घडले आहेत, ते म्हणजे आमचे गुरु श्री संदीपदादा ढवले सर, जय जवानचे मेन कोच, मेन करता धरता संदीपदादा ढवले. आज ते आमच्या टी शर्ट ओपनिंगसाठी येत आहेत. सर्व पोरं बघा, पाऊस आहे, खूप पाऊस आहे, सकाळपासून खूप पाऊस आहे, तरी पण ते पोरं सर्वांच्या आगमनासाठी इथे तयार आहेत. वही बारकी बारकी पोरं पण इथे आली आहेत. ते काय चाललंय या पोराचं, काय चाललंय बघा, पबजी चालू आहे इथे काय चालू आहे? टी शर्ट ओपनिंगची सेरेमनी चालू आहे. एवढ्या मोठ्या व्यक्ती येतात आपल्याकडे आज, तरी हे पबजी खेळतात. हा 4 एक्क्यांचा सर्वात मोठी आमच्या जी मंडळाची टी शर्ट बनते ती या व्यक्तीसाठी, फक्त पर्सनल एक टी शर्ट बनवलं जाते, डिझाईन केली जाते ती फक्त या व्यक्तीसाठी. दिलं तर 10चा टायमिंग आणि आलाय बघा कितीला. कामं होते रे, कामं होते. कामं? अरे झोपेतनं उठून मला सरळ सरळ दिसतोय. हे असे ओनर शॉपचे, यांच्यामुळे शॉपचे माणसं पण टायमावर येणार नाही, जो ओनर असा आहे. तर इथे आपल्या पथकामध्ये हा बघा 4थ्या थरामध्ये आहे, तिसऱ्या थरामध्ये आहे. मस्त कडक उभा राहतो. तर तुला 3ऱ्या थरावरती तुला कसं वाटतं? एकदम भारी वाटतं, एकदम भारी वाटतं. मजा येते. आणि वेट वगैरे काय? वेट काय आपण तेवढं जाणवत नाही तेवढं. आपण 8 कुठे कुठे लावणार? 8 बघू आता मंडळाचं कसं नियोजन आहे त्यानुसार लावूया. व 8 लावल्यानंतर तुझी काय इच्छा आहे का? तुला काय करायचं पुढे 8 लागल्यावर? 8 उतरवायचे आहेत बस. 8 बस. लागल्यावर उतरवायचे नाही, मग पुढच्या वर्षी बघू काय आहे ते. तिथे बघा आमचा दुसरा व्लॉग बघतो जे बोलत सर्व, जो आमच्या ग्रुपवरनं आला असेल पहिला व्लॉग, अजून आला नाही आहे. या माणसामुळे या व्लॉगला लेट झाला आहे. आणि तो सुमित, हा दुसरा, यांच्यामुळे या व्लॉगला लेट झाला आहे. आमच्या ब्लॉगला नावं ठेवले जातात, बोलतात की बोरिंग आहे वगैरे. स्वतः तर काय एंटरटेनमेंट करत नाही आणि आम्हाला बोलतात की बोरिंग ब्लॉग काढता तुम्ही. तुम्ही टाकत का नाही पण तो व्लॉग अजून? तो बोरिंग आहे का नाही ते बघू आपण, पण तो टाकायचा पहिला. आज बघूया का येतो का नाही ब्लॉग. हा बघा आमचा हर्ष बघत, काल पोरांनी याच्यासोबत प्रँक केलाय जहांगीर भाईच्या नावाने, तर तो घाबरून तरी फोन ठेवलेला. बघा आता पळतोय नुसता. पाहुणे कोण आहे आणि बसले कोण आहे? हा काय आहे तुझा, काय आहे? सकाळपासून कामं केलेत म्हणून बसले, समजलं काय? कामं केले म्हणून बसले. ही जागा कोणासाठी आहे? तू कुठे बसलाय? तुला समजायला पाहिजे गोष्ट. इथं बसू का? इथं नाही आहे ही जागा. आता तिथे गेट वरती आहे. सगळे पोरं कशी ओपनिंगला गेले जागा, गाड्या उचलतात का? आणि हा बघा आमचा स्मित, बिचारा डेंग्यू झालेला, त्याला 3 दिवस आजारी होता, आता जरा बरा वाटतं. यावेळेस तन्मयचा परीक्षा होती, तरी पण तो बिचारा कसा ना कसा यायचा याच्या प्रॅक्टिसला. तर मग तुझं काय म्हणणं आहे त्यावरती? काय नाही, आपलं दुपारी अभ्यास करतो, बाकी संध्या रात्री तुझी मम्मी तुला जाम ओरडायची आहे. आपली प्रॅक्टिस रुकली नाही पाहिजे. पण कशासाठी प्रॅक्टिस रुकलेलं पाहिजे? कशासाठी म्हणजे आपल्याला जे आपली जिद्द होता ते आपलं झालेलं आहे. 8 तर लावायचं होतं. आम्ही यावर्षी चोरहंडीलाच आम्ही 8 तर लावले 2 ठिकाणी, कोपरीमध्ये आणि बागलेमध्ये. पाहू शकता सुंदर असे 8 तर आहेत. तुम्हाला मी नंतर दाखवीन तरी व्हिडिओ आणि फोटो 8 टरांचे आमच्या. ते मॅनेजर, मॅनेजमेंट सर्व करता धरता आमच्या दहीहंडीचे एकुलते एक सौरभ म्हात्रे उर्फ हंडी. हॅलो हंडी, जरा आपण साईडला या, तुमचं एक जरा मुलाखत घ्यायची आम्हाला. इथे या खुर्चीवर बसा. तुम्ही मेन आहे, मेन आहे म्हणजे चप्पल घालून नाही जाणार का? चप्पल का घालते? स्वागत करतात. चप्पल घाल पहिला, घालते का चप्पल ती? आणि वरती जा. हा तर सौरभ म्हात्रे उर्फ हंडी,
तुमचं काय म्हणणं आहे यावर्षी आपण काय काय केलंय, कसं वाटतं आपलं आयोजन यावर्षी तुमच्या तर्फे आम्हाला जे दिसतंय? आयोजन एक नंबर 8 थर लागला, त्यामुळे आम्ही खूप खुश आहे आणि आमचे स्वप्न पूर्ण झालेले आहेत. मित्र विशाल आता काय इथं काय होणार आहे थोड्या वेळात? संदीप सर येणार आहेत. वाज तुम्ही कामाला सुट्टी घेतली का रे बाबा? असं त्यांना भेटायसाठी. तुला आम्ही बोलतो बाबा चल फिरायला जाऊ आपण, एक दिवस सुट्टी घे, आमच्यासोबत जरा जेवायला चल, एक दिवस सुट्टी घे, तेव्हा कधी घेत नाही. कोणी धक्काबुक्की करू नका, जेणेकरून आपल्या मंडळाचं नाव खराब होईल असं काही करू नका प्लीज. हे आमचे मंडळातले सर्वात ओल्ड ज्येष्ठ नागरिक आहे आमच्या मंडळातले. 50 पार केलेले आहे त्यांनी. वाज जेवढे केवढे तुम्ही बघू शकता, हा काम बघू शकतात, बॅनरबाजी बघू शकतात, हे सर्व आज सागर सुतारकडनं झालं आहे. आणि जो उद्याला आपला व्लॉग येईल त्यामध्ये आपण दाखवू हंडीच्या बद्दल. त्या हंडीची सर्व त्यांनी डिझायनिंग वगैरे सर्व त्यांनी स्वतःने केलंय. आपण तो डमरू पण मेकिंग मध्ये दाखवायचा का? डायरेक्ट उद्या रिव्हील. आणि हे आमचे त्याने आम्हाला सल्ला दिला का आपण यावर्षी असं करू हंडीला. देवर्ष पाटील, सौरभ हा 8 थरांमध्ये 7व्या थरावरती डबल एक उचलतो पोरगा. हा बघा, हा तो सौरभ केवढूच आहे पण मी पोटामध्ये जिद्द जाम आहे. हा तो सौरभ. साई गोविंदा पथक खारेगाव. आज या गावाचं नाव उज्ज्वल गोविंदा पथकामध्ये ज्यांच्यामुळे झालं ते श्री संदीपदादा ढवळे सर, जय जवान गोविंदा पथकाचे प्रमुख आज या ठिकाणी आलेले सर. खरंच या खारेगावाचं नाव या मुलांनी उज्ज्वल केलं की या कळवा मुंब्रा ठाण्यामध्ये 8 थर लावण्याचा विक्रम जो केला की तो या गावाचा म्हणजे जेवढे गोविंदा पथक आहेत त्यांनी सुद्धा यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं. ते फक्त तुमच्यामुळे शक्य झालं. तर या खारेगावाच्या वतीने आणि साखळीच्या वतीने सर आपल्या मी मनपूर्वक या ठिकाणी आभार. तुझे मार्गदर्शन करतात तसाच या गोविंदा पथकाला सर आपण मार्गदर्शन केलं म्हणूनच यांनी ही मजल मारली की मला विश्वास आहे की पुढच्या वेळेस हा गोविंदा पथक 9 थर लावेल आणि या गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये करेल. आणि हे फक्त शक्य संदीपदादा ढवळे सर यांच्याच माध्यमातून होईल हे मी पुन्हा एकदा सांगतो. आज जय जवान गोविंदा पथक हा पूर्ण महाराष्ट्रात नाही तो पूर्ण देशामध्ये नावलौकिक केलेला आहे. सर तुमच्याच पावलावर आम्ही पाऊल ठेवून आणि तुमच्याच मार्गदर्शनावर पाऊल ठेवून आम्ही सुद्धा असंच नाव करू या ठिकाणी आपल्याला आज शब्द देतो. सर मी आपल्याला विनंती करतो की आपण 2 शब्द या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. आपलं मार्गदर्शन म्हणजे आमच्यासाठी एक प्रेरणा ऊर्जा आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आपण 2 शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करावं. मी पण तुमच्यासाठी लाजणारा, पण एक लक्षात घ्या की ओमसाई गोविंदा पथक कारिगा पाकाडी मी तुमचे ते थर बघितले 5, 6, 7 आणि 8. म्हणजे 2015 साली मी तुम्ही ओपन केला असा गोविंदा जुना गोविंदा आहे. पण तुमचे प्रयत्न बघता खूप बरं वाटतं. कारण बरीच मंडळं जी आहेत ती समाधानकारक नाही आहेत की 5 पाहिजे, 6 पाहिजे, 7 पाहिजे, डायरेक्ट त्यांना 8 आणि 9 पाहिजेत. या भूमिकेत काही मंडळं खेळतात. पण तुमचे जे प्रयत्न आहेत ते खूप छान आहेत. मुळात पहिली गोष्ट अशी आहे की हे सगळं तुमचं श्रेय आहे. तुम्ही मेहनत केलेली आहे, मी कोणी नाही आहे. मला फक्त जे विचारलं गेलं आहे, गुड्डूने जे सांगितलं मी त्यांना ते सांगितलं आहे. बाकी जेवढी एफर्ट्स आहे, जेवढी ताकद आहे ती तुमची आहे. त्यामुळे सगळं श्रेय हे तुमच्या मंडळातल्या खेळाडूंचं आहे, कार्यकर्त्यांचं आहे. मला जास्त मोठेपणा नका देऊ कारण मी ते एवढा नसतो. पण वेळोवेळी तुम्हाला जे काही माझं दहीहंडीच्या बाबतीत लागेल ते मी तुम्हाला नक्कीच देईन. कारण एखादं मंडळ घडतं आणि उदयास येतं तर मला खूप आनंद वाटतं. बरीच आमच्या मुंबईत पण अशी मंडळं आहेत की 6, 7, 8 आणि 9 थराच्या रेसमध्ये आहेत. पण आमच्याकडे कसं आहे ना म्हण आहे की जिथे पिकतं तिथे विकत नसतं, तशी वस्तुस्थिती आहे. आणि असं गावागावात जर आपले चांगले 8 थर आणि 9 थर लागले तर नक्कीच मला आनंद होईल. आणि
मार्गदर्शन तुम्हाला मी ते व्हिडिओ करतो. मला झोप नाही मिळते. मी 2 दिवस मी खूप स्ट्रेसमध्ये आहे. कारण 9 आणि आम्ही पण 10च्या प्रयत्नामध्ये आहोत. कारण गेली सलग 4 वर्ष 10 ताराचा प्रयत्न आमच्याकडनं उगतोय काही सेकंदामागे. तर आमचे पण प्रयत्न राहतील 10 ताराचे. तर चालू वर्षी प्रयत्न करणार आहोत आम्ही. आणि तुम्हाला हंडीच्या बाबतीत जे काय मार्गदर्शन लागेल, तुमचे 8 नाही, तुमचे 9 नाही, तुमचे 10 देखील लागतील, पण युनिटी मस्त आहे तुमची, एकी महत्त्वाची आहे. आपल्या गाव म्हटलं की मला पण अभिमान वाटतो, पण त्या गावातली एकी अतिशय महत्त्वाची आहे. जर सगळ्यांनी मिळून टीमवर्कने काम केलं तर शक्य असं काही नाही आहे. तुम्ही सगळं शक्य करून दाखवाल जर एकी असेल तर माझ्या गोविंदा पथकाकडनं आणि माझ्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही येणाऱ्या वर्ष हे चांगल्या पद्धतीने गाजवाल आणि आपलं हे ओमसाई आणि खारीगाव पाखाडी गावाचं नाव उज्ज्वल कराल, यात काही शंका नाही. तर येणाऱ्या वर्षासाठी तुम्हाला सर्व गोविंदा पथकातल्या खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अनावरण करण्यात येईल. जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी सन्माननीय सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला या टी शर्ट्स अवेलेबल झाल्यात. मी ओमसाई गोविंद दादा गेला तसे लगेच आमची उद्याची तयारी चालू झाली. आता बघू शकतो आपण उद्याचा सेटअप चालू आहे. आम्ही बँडवाले आहेत. हे ओमसाई बीट्सचे ड्रमर करण म्हात्रे उद्या जोरदार आहे. आता पाहू शकतो उद्याचा सेटअप तयार होतोय. आणि आमच्या या गच्चीवरनं आम्ही या गच्चीपर्यंत तोरण बनवतो. आता वरती या गच्चीवर तोरणचं काम चालू आहे. पाहू शकतो सेटअप उभा राहिलाय आमचा उद्यासाठी. उद्या जल्लोष उद्या धमाका. व हे डब्बा आमचा क्रिश. कुठेही डबे लागले तर ह्यांच्याकडे संपर्क साधा. अख्ख्या गावाच्या हळदी ए एकही समारंभ हे लोक सोडत क्रिश नाही. ए क्रिश क्रिश. तर भेटूया मित्रांनो उद्याच्या धमाका व्लॉग मध्ये, जन्माष्टमीचा व्लॉग. बाय बाय.